पतंगाच्या मांजाने एका इसमाचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना वसईमध्ये घडली आहे। आज रविवार असल्याने आपल्या 10 वर्षांचा मुलगा आणि पत्नीसह बाईकवरून फिरण्यासाठी जात असताना एका पतंगाचा मांजा त्याच्या गळ्यात अडकला आणि गळ्यावर खोलवर जखम झाली आणि या जखमेवर 9 टाके टाकण्यात आले आहे। एका कंपनीचा खासगी पतंग महोत्सव आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं। वसईच्या समर्थ रामदास नगर या ठिकाणी राहणारे विक्रम डांगे हे आज रविवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आपली पत्नी नीतल आणि 10 वर्षांचा मुलगा प्रांशू यांच्यासह बाईकने वसईच्या मधुबन परिसरातून फेरफटका मारत होते। त्याचवेळी सायंकाळी 5:30च्या दरम्यान मधुबनच्या एका मोकळ्या मैदानात सुरक्षा स्मार्ट सिटी मार्फत पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। बाईकवर जात असतानाच एका पतंगाचा मांजा त्याच्या गळ्याभोवती आवळला आणि गळ्यावर चीर पडली। चीर एवढी खोलवर गेली की गळ्यावर 9 टाके टाकण्यात आले। पत्नीने लागलीच मांजा काढल्याने तसेच विक्रम यांच्या बाईकचं स्पीड कमी असल्याने मोठी हानी झाली नाही। नायलॉनच्या मांजाची बंदी असतानाही बिनधास्तपणे नायलॉन मांजाची विक्री वसई विरारमध्ये होत असल्याचा पुन्हा एकदा प्रकार समोर आलाय। त्यामुळे वसई विरार शहर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाचा ढिसाळपणा पुन्हा एकदा समोर आला आहे। माझं नाव नीतल विक्रम डांगे। काय घटना घडली? माझे मिस्टर विक्रम शंकर डांगे आणि माझा मुलगा प्रांशू विक्रम डांगे आम्ही फिरायला निघालेलो मधुबनला बॉक्स फाईटला वसई ईस्ट वरून। आम्ही रस्त्याने निघाले, बाईक स्लो होती, मांजा आला, इथे कार्यक्रम चालू होता आणि मांजा आल्याने गळा कापला, त्यांच्या गळ्याला कट झाला। ते मिस्टरांचं नाव काय? विक्रम शंकर डांगे। आणि कधीची ही घटना आहे? 5:30 वाजता लागला तुमच्या मिस्टरांना गळ्याला। आता कंप्लेंट केली आहे का? हा, पोलिसांना कंप्लेंट। तुमच्या बरोबर कोण कोण होता? माझा मुलगा आणि मीच होते आणि मिस्टर, आम्ही तिघे होतो। कोणाची चूक वाटते तुम्हाला याच्यामध्ये? एक ऑर्गनायझर कार्यक्रम ठेवला, त्यांनी सांगायचं होतं ना। मुळात विषय असा आहे की मी आज संध्याकाळी नवघर वसईपूर्वी निघालो माझ्या कुटुंबासोबत। माझी बायको, माझा मुलगा होता आणि मी नवघर पूर्वी ॲक्च्युली मला जायचं थोडं नालासोबत राहिला, त्यामुळे कुटुंबासोबत आज थोडा रविवारी वेळ आहे तर निघालो होतो। तर माझ्या भागातून निघाल्यानंतर मागे तो 8 कॉलेज रस्ता तिकडून निघालो आणि त्या ठिकाणी मला माहिती नाही हा प्रकार घडणार आहे। माझा एक अनुभव आहे की मी आजपर्यंत गाडी चालवताना माझी गाडी जे चालवण्याची स्पीड आहे एक 20 किलोमीटर 30 किलोमीटरच्या स्पीडने गाडी चालवतो मी, पण तो माझ्या येणार मला माहिती नव्हतं ह्या कार्यक्रम चालवा वगैरे, हे मला काही अनुभव नव्हता याच्यामध्ये। माझ्या देवाची कृपा नशीब चांगला की मी माझा अनुभव 20-25 वर्ष फॉलो केलेला आहे आणि माझा जेवढा संपर्कामध्ये मित्र बघायला तुम्ही पुन्हा विचार सांगेल तुम्हाला की माझी गाडी स्पीड चालवण्याची ना 20 किंवा 30 कोणी सांगेल तुम्हाला सांगेल। देवा कृपा माझा तर गळा कापला गेला ना, तो देवाच्या कृपेने मी वाचलोय। त्या ठिकाणी माझा स्पीड 60च्या वरती असतं ना तर मी खरंच मेलो असतो जागेवरती। मला जे टाके पडले आता सांगा तुम्हाला सांगतो, टाके मला 9 डॉक्टर सांगतात, लिटरली मला 18 टाके पडलेले। डॉक्टर 9 टाकतात, 18 टाके मला पडलेले आहेत 30च्या स्पीडला। माझी गाडी खरंच स्पीड चालते, माझी स्प्लेंडर गाडी आहे आणि माझी स्पीड चालते। कुठे घडली? मी नवघर वसई पूर्वेकडून 8 कॉलेज निघाल्यानंतर जो ब्रिज आहे त्याच्या पुढे गेल्यानंतर, जो 8 कॉलेजच्या पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी तो कार्यक्रम अरेंज केलेला, मला माहित नव्हता हा कार्यक्रम त्या ठिकाणी। आणि सडनली म्हणजे मी चालत गेल्यानंतर मला मांजा म्हणजे बोलता ना जो पतंगाचा मांजा आहे तो मला सडन लागला। मी गाडी स्पीड कमी होती तरी मी एवढं स्पीड कमी केलं आणि मला लिटरली माझा पूर्ण मला गळा कापत गेला पूर्ण, म्हणजे एवढी हालत खराब झाली की मी नायलॉन आवश्यकता, कारण एवढा गळा कापला म्हणजे एवढा कमी स्पीडला, कारण मी स्वतः पतंग माणूस होता पण मी वसईला कधी म्हणजे नाही, मला लहानपण माझं मुंबईत गेलेलं आहे पण इथे आलं बघता आज एवढा स्पीडने कापला गेला। मागणी काय? हा विषय सांगतो तुम्हाला मी, असं नाहीये हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम हा अधिकृत कार्यक्रम नाहीये। मागील मी वसई नवघरचा पूर्ण अधिकृत रहिवासी आहे। या वसईला पूर्वेला मी 25 वर्ष राहतो, या कारण स्वतः मी तक्रार केला माणूस आहे हा कार्यक्रम होऊ नये, कारण हा कार्यक्रम मुंबई महाराष्ट्र कार्यक्रम नाहीच आहे। मकर संक्रांत हा कार्यक्रम होतो पण पतंग ही परंपरा आपल्या लाडजेल नाहीच आहे। परंपरा ह्याला परवानगी कोणी दिली? अधिकृत आहे का? कोण अधिकृत माणूस कोण आहे का? त्यामध्ये का तो जो प्रकार घडला ना माझ्यासोबत घडला असं नाहीये की पतंग हा उत्साह बंद कराच, तो पतंग उत्साह बंद करा, पण त्याच्या बाजून आडून ज्याची मनमानी चालते ना तो कोण आहे त्याला पण बंदी आणली पाहिजे। माझं नाव काय आणि काय घटना इकडे घडली? माझं नाव राहुल सावंत। मी इथून येत होतो, माझ्या मम्मीला सोडायला जात होतो, तर ह्या बॅरिगेडच्या इथे मी गाडी स्लो केली आणि तेवढं त्यांची पास झाली, तर ते पण एकदम स्लो होते, पण तो मांजा एवढा फास्ट मध्ये त्यांच्या गळ्यावरून फिरला तर पूर्ण तो कट झाला। तर हा इव्हेंट ऍक्च्युली इथे होता तर आम्हाला पण माहिती नव्हतं, पण तिथे कोण बाउन्सर होते त्यांनी इन्स्ट्रक्ट पण नाही केलं की स्लो जावा वगैरे काय। कोणाची लापरवाही तुम्हाला वाटते? मला तर हे ते ज्यांनी इव्हेंट हा मॅनेज केला त्यांचीच वाटते ही।
कारण की त्यांनी तिथे बाउन्सर ठेवलं तर त्यांनी इन्स्ट्रक्ट करायला पाहिजे की स्लो जावा वगैरे. सुरक्षा स्मार्ट सिटीने कार्यक्रम ठेवला होता आणि यांच्या इथे ना या लोकांनी पतंग उत्सव ठेवला होता आणि आज यांच्या इथे एक मांजा असा चायना वापरला गेलाय ज्याच्याकडून एकाचा मान कापल्या गेली आहे आपल्याच मित्राचा आणि आपला मित्र आहे तो नाव काय त्याचं? विक्रम डांगे. विक्रम डांगे. नाव काय आणि काय घटना घडली? मी मनीष पवार वसई ईस्ट मध्ये राहतो. इथे माझ्या मित्राचा मला फोन आला की असं झालं ते मानेला मांजा लागून त्याची मान कट झाली, रक्तबंबाळ झाला. त्याची फॅमिली आणि लहान बरोबर होता तो. आम्हाला कॉल आला, आम्ही इथे पोहोचलो आणि आम्ही बघितलं इथे सुरक्षित सगळे होमगार्ड सगळे होते पण हे लोकांनी सगळ्या गाड्या जाऊ देत होत्या. मी त्यांचा फोटो काढला आयडीचा, त्या लोकांनी आयडी खिशात ठेवली म्हणून काय झालंय नेमकं? ऐका मी सांगतो मानेला कट झालाय मांजा चालत्या गाडीत. नशीब तो लहान पोरगा हाईट कमीमुळे त्याच्या वडिलांची मानेला हे लागलं. नंतर मी आलो, ऐकत नव्हते म्हणून मग तो सुरज सिटीचा बघितला. इथे लेफ्ट साईडला प्रोग्राम चालू होता, त्यांचा मी प्रोग्राम बंद करून टाकला. त्यांना बोललो प्रोग्राम बंद करा आणि त्यांना ते पण बोललो मी प्रेसवाल्यांना बोलवलंय हनीफ पटेल प्रेसवाल्यांना बोलवलंय. पुलिस पण आले. मला डॉक्टर विवेक क्या है थोड़ा सा डीप, उनको यहाँ पे CLW है गले के पास में, 9 टाके आए हैं. ठीक है, अभी तो फिलहाल में ठीक है, ड्रेसिंग वगैरह किया है, मेडिसिन चालू कर रहे ताकि इन्फेक्शन वगैरह ना हो. उसके लिए पेशेंट तो वही बता रहा है कि वो इसके पतंग के धागे के कारण हुआ है ऐसा. सर ऐसे मामले में पेशेंट को क्या करना चाहिए? जो बाकी अभी पतंग उत्सव भी आ रहे ऐसी घटना, तो पेशेंट को आप लोग बाकी लोग को क्या सलाह दोगे जब ऐसी घटना होती है तो क्या करना? कम यूज करना चाहिए. सब धागे के कैसे रहते हैं उसमें सब ये रहते हैं, कांच के बुरादे वगैरह रहते तो इंजरी करता है तो सब तकलीफदायक रहता है. तो मोस्टली नहीं होना चाहिए वो सब चीजें. सर इनकी गर्दन भी कट सकती है अगर स्पीड में होते तो? पूरा गर्दन नहीं कट सकता, थोड़ा सा और डीप होता है. कभी अगर मोटी नस वगैरह कटी तो तकलीफ देता है. ज़्यादा ब्लीडिंग हो गया तो फिर वो प्रॉब्लम करता है.